आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। अकिवाट कृष्णा नदीत वाहून गेलेल्या इक्बाल पैरागदार यांचा 4 महिन्याने सापडला मृतदेह। कर्नाटक राज्यातील इंगळे येथे मृतदेहाचे अवशेष मिळून आले। कुटुंबाची शोधमोहीम अखेर थांबली। ते सुखरूप मिळावेत ही अपेक्षा होती, मात्र त्यांचा मृतदेह मिळून आल्याने कुटुंबीय दुःखमग्न झाले आहेत। अकिवाट तालुका शिरोळ येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात ट्रॅक्टर अपघातात वाहून गेलेले इक्बाल बाबासोब पैरागदार वय 56 यांचा मृतदेह कर्नाटकातील इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला। मृतदेहांजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीच्या डब्याने आणि कपड्यांवरील खुणांवरून ओळख पटली। 2 ऑगस्ट रोजी पैरागदाराने त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला होता। अपघातात 4 जण बचावले तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अण्णासाहेब हसुरे आणि इक्बाल पैरागदार वाहून गेले होते। हसुरे यांचा मृतदेह 3 दिवसात सापडला, मात्र पैरागदार यांचा शोध लागला नव्हता। शासनाने शोधमोहीम थांबवल्यानंतर पैरागदारांचे नातेवाईक खचले नाहीत। त्यांनी 4 महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे, प्रसिद्धी माध्यमातून माहिती देणे आणि चौकशी करणे असे प्रयत्न सुरू ठेवले। मंगळवारी इंगळे येथे मृतदेह सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली। पैरागदार यांच्या मृतदेहावर अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत। मृतदेह मिळाल्याने धार्मिक विधी पूर्ण करण्याचे समाधान मिळाले असले तरी या घटनेने कुटुंबीय व मित्रपरिवार दुःखमग्न झाले आहेत।